ठाणेकर विचारत होते मेट्रो कधी धावणार. मी आपल्याला सांगतो, मेट्रो 4 आणि मेट्रो 4 ची यशस्वी चाचणी झालेली आहे. आता लवकरच ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत धावणार आहे. इंटरनल मेट्रो देखील होईल. मेट्रो 5 आणि 12 मुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि नवी मुंबई एकमेकांना जोडली जाणार आहे. पनवेल कर्जत रेल्वे मार्ग, कल्याण बदलापूर 3री 4थी मार्गिका यांची कामं युद्धपातळीवर सुरू आहे. भविष्यात ठाण्याची नवी ओळख ठरेल असा 260 मीटर उंच विविंग टॉवर आणि कन्व्हेन्शन सेंटर आपण उभारतोय. आयफेल टॉवर नंतरचा दुसरा सर्वात उंच टॉवर असेल. कन्व्हेन्शन सेंटरच्या माध्यमातून आर्थिक उलाढाल होईल, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. ठाणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येला आवश्यक असलेल्या पाणी पुरवठ्यासाठी काळू धरणाच्या कामाला राज्य शासनाने चालना दिलेली आहे. MMRDAच्या माध्यमातून 400 कोटी रुपयाचा भरणा देखील केलेला आहे. या धरणाची लवकरात लवकर उभारणी केली जाईल. तिथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन ईस्टर्न फ्रीवे विस्तार, छेडा मार्ग, छेडानगर सर्कल ते साकेत वाया आनंदनगर असा होणार आहे. मुंबई ठाणे 30 मिनिटांमध्ये सिग्नल मुक्त प्रवास होईल. ठाणे कोस्टल रोड, गायमुख ते साकेत, बाळकुम ते चेंदणी नवी मार्गिका तयार केली जात आहे. अवजड मालवाहू वाहने ठाणे शहरातून जाणार नाहीत, ठाणे शहराच्या बाहेरून जातील. ठाण्यातली वाहतूक कोंडी दूर होईल. ठाणे कोस्टल रोड मीरा भाईंदर मार्गे मुंबई कोस्टल रोडला जोडणार. ठाणे ते बोरिवली अंतर जे 1.5-2 तासाचं आहे ते अवघ्या 20 मिनिटात पूर्ण करणाऱ्या बोगद्याचं काम सुरू झालेलं आहे. ठाणे बोरिवली बोगद्यात कोपरी ते पटणी असा पूल उभारण्याचं नियोजन आहे. पटणी ते नवी मुंबई एअरपोर्ट असा एलिव्हेटेड मार्ग उभारून ठाण्याला विमानतळाशी थेट जोडणार आहोत. विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर JNPTतून राज्याच्या बाहेर जाणारी अवजड वाहने शहराबाहेरूनच जातील. ठाण्याला जागतिक स्तरावरील बिझनेस हब बनवण्यासाठी आपण आमने ग्रोथ सेंटर प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे 176 गावांचं भाग्य बदलणार आहे. मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होईल.